नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी ईशान सर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे PM बुलढाणेवाला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना तर माहिती असेल, आजपासून आपण काय सुरू करत आहे, शोध सिरीज क्लास 11 दॅट इज 11 ची MST CET साठी आणि स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांकरता सिरीज सुरू करत आहे, ज्याचं नाव आपण ठेवलेलं आहे शोध सिरीज. आणि आपल्या युट्यूब चॅनलला असंच सपोर्ट करत राहा, असेच आपलं शेअर करत राहा, फॉलो करत राहा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याकरता आपण पहिलं युनिट चालू करत आहे, कोणतं, युनिट्स अँड मेजरमेंट. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आपल्या या युनिट्स अँड मेजरमेंट साठी आपला भरभरून प्रतिसाद द्या आणि चॅनल शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शोध सिरीज हा लॉन्च करत आहे, आजपासून सुरू करत आहे, ते पण पूर्ण आपल्या चॅनल वरती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. इव्हन तुम्हाला नोट्स सुद्धा या फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणार, PDF फॉर्मॅट मध्ये, जे माझ्या हँड रायटिंगने असणार आहे, जे मी तुम्हाला काढून दिलेलं आहे. त्यामुळे आजपासून आपण या सिरीजला सुरू करत आहे. ओके, चला तर आज आपण कोणकोणते टॉपिक करणार आहे एकदा त्याच्यावरती रिवाइज करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोणकोणते टॉपिक कव्हर करणार आहे एकदा बघून घ्या. आपण बघणार आहे आजचा जो आपला चॅप्टर राहणार आहे, कोणता, शोध सिरीजचा. तो चॅप्टर म्हणजे पहिला आहे युनिट्स अँड मेजरमेंटचा. ठीक आहे, या युनिट्स आणि मेजरमेंट मध्ये आपण आजचा जो गोल करणार, आज मी तुम्हाला जास्त काही नाही सांगणार, जास्त तुम्हाला बोर नाही करणार बाकी लेक्चर सारखं. बरोबर आहे की नाही? कारण की बाकी लेक्चर मध्ये पहिल्याच दिवशी तुम्हाला बडबड दिला. आता याच्यामध्ये काही मराठी मीडियमचे विद्यार्थी आहे, मग मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी काय करावं? तर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी सर्वात पहिले लक्षात ठेवा, तुम्ही 10वी मधून 11वी मध्ये गेले, बरोबर आहे की नाही? आणि तुमचं 10वी पर्यंत पूर्णच्या पूर्ण मराठी मीडियम होतं. त्यामुळे तुम्ही सर्वात पहिले काय करावं, एक शब्दार्थ घ्या. आणि शब्दार्थामध्ये फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, की बायोलॉजी असो, की मॅथमॅटिक्स असो, या चारही विषयाचे लक्षात ठेवा, पहिल्या अगोदर शब्द जे आहे ते रिवाइज करा. आता तुम्ही सर आम्ही काय लहान आहे का आता शब्द पाठ करायला हवे? बरोबर आहे की नाही? काही बी सांगते बोल का मास्तर? अरे बाबा, जर तुम्ही शब्दावर रिव्हिजन मारले तर हे सर्वांसाठी आहे. जसं सेमी इंग्लिश असेल, CBSE असेल, किंवा स्टेट बोर्ड असेल, किंवा मराठी मीडियमचे विद्यार्थी, हे सर्वांसाठी कॉमन आहे की शब्द घ्या आणि शब्दार्थ बघा. कारण की तुमच्यासाठी भरपूर सारे असे काही न्यू शब्द तुम्हाला येणार आहे. बरोबर आहे की नाही? मग बायो मध्ये असो, की फिजिक्स मध्ये असो, केमिस्ट्री असो, की मॅथमॅटिक्स असो, जे तुम्ही आजपर्यंत बघितलेले नसाल असे भरपूर सारे शब्द तुम्हाला नवीन आहे. कारण की एकदम डायरेक्ट पुस्तक घेऊन डायरेक्ट क्लासेस जॉईन करून काही फायदा नाही. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण बेसिक सांगणार आहे, ते पण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. कुठलीही तुम्हाला या ठिकाणी फी अप्लाय करायची नाही. इव्हन नोट्स मध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्या प्रकारची फी तुम्हाला पे करावी लागणार नाही, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. चला तर आपण आपला जो पहिला टॉपिक आहे, आजचा जो आपला गोल आहे तो कोणता आहे तो बघूया. तर आपला जो गोल आहे तो फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय असणार आपण ते बघणार, युनिट्स काय असणार आणि सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे काय असतात ते बघणार. काही जास्त नाही बघणार आपण, बरोबर आहे की नाही? हा, आणि एक गोष्ट फार महत्वाची आपण बघणार स्टार्टिंगला, ती फिजिक्स म्हणजे काय ते माझ्या अगोदरच्या लेक्चर मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्ही बघितलं नसाल तर एकदा बघून घ्या. परंतु तुम्ही आज काळजी करू नका, इथे सुद्धा मी तुम्हाला डबल रिवाइज करून देणार. ठीक आहे, चला तर आज आपल्या जो गोल आहे, टुडे जो आपला जो गोल आहे, आजचे जे टॉपिक्स आहे ते आजच्या टॉपिक्सला आपण सुरू करू, कुठल्याही प्रकारचा टाइम वेस्ट न करता. बरोबर आहे की नाही? इथे कुठल्याही प्रकारचा प्रमोशन राहणार नाही, काहीच राहणार नाही, फक्त आणि फक्त तुम्ही आणि मी. बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा. ओके, चला तर आजच्या लेक्चरला, आजच्या व्हिडिओला, ज्याचं नाव आहे शोध सिरीजला, आजपासून आपण प्रारंभ करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमच्या समोर एक शब्द लिहिला. आता तुम्ही म्हणसान मास्तर ना शब्द काय लिहिलेले का? तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती पण असेल किंवा नसेल माहिती, कारण की जे मराठी मधून आले त्यांना तर माहित नसेल. मग लक्षात ठेवा, हा शब्द म्हणजे काय आहे. तर हा शब्द हा एक ग्रीक वर्ड आहे. कोणता वर्ड आहे आपण या म्हणतो? हा एक ग्रीक शब्द आहे. कोणता शब्द आहे? ग्रीक शब्द आहे. हा एक ग्रीक शब्द आहे आणि या ग्रीक शब्दापासूनच या ग्रीक शब्दाला यालाच म्हणतात, दॅट इज कॉल्ड एज, त्याला म्हणतात फ्युसिस. काय म्हणतात त्याला? फ्युसिस. म्हणजे हा एक प्रकारचा कोणता शब्द आहे त्याला म्हणतात फ्युसिस. आणि हा जो फ्युसिस शब्द आहे हा फिजिक्स पासून देण्यात झाला. मग फ्युसिसचा अर्थ काय? तुम्ही म्हणणार सर फ्युसिस म्हणजे काय? बरोबर आहे की नाही? व्हॉट इज द फ्युसिस? काही सांगते का मला मास्तर? अबे लेका, फ्युसिस म्हणजे साधं नेचर.
फ्युसिस म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, नेचर, निसर्गरम्य वातावरण. निसर्गरम्य, जसं तुम्ही आता कॉलेजला गेले, तुमच्या कॉलेजमध्ये निसर्गरम्य वातावरण आहे की नाही, आहे की नाही, हरियाली हरियाली म्हणजे नैसर्गिक आहे बाबा, इकडं इकडे तिकडे न पळू, बरोबर आहे. मी म्हटलं नैसर्गिक वातावरण आहे, कारण ना नैसर्गिक म्हणजे नेचर एक प्रकारचं काय आहे. फ्युसिसचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, नेचर. म्हणून मी या ठिकाणी काय म्हणतो, फ्युसिसचा अर्थ म्हणतो मी याला काय म्हणतो आपण पोट्टे हो, नेचर. लक्षात ठेवा काय म्हणतो आपण त्याला, नेचर. मग हा नेचर शब्द कुठून आला, तर फिजिक्स पासून आला. म्हणजे हा नेचर आला फ्युसिस, हा ग्रीक शब्दापासून फ्युसिस मिनिंग, म्हणजे फ्युसिस म्हणजे काय तर नेचर, बरोबर आहे. चला पुढे आपण काय बघणार की व्हॉट इज द फिजिक्स. फिजिक्स कशाला म्हणतात, म्हणजे सायन्स कशाला म्हणतात, बरोबर आहे की नाही. जी आता तुम्ही स्ट्रीम निवडलेली आहे सायन्स, कोणाला MBBS ला जायचं असेल, कोणाला इंजिनिअरिंग जायचं असेल, कोणाला फार्मसी, कोणाला D.Pharm, कोणाला ऍग्रिकल्चर, बरोबर आहे, ऍग्री मध्ये जायचं असेल, असे अलग अलग टर्म्स, अलग अलग तुम्हाला क्षेत्रामध्ये जायचं आहे. पण तुम्ही जेव्हा क्षेत्र निवडलं तेव्हा तुम्हाला माहित पाहिजे की आपलं एम, आपलं स्वप्न, आपलं काय आहे, आपल्या आई वडिलांची इच्छा काय आहे, आणि त्यांना आपल्याला पूर्णच्या पूर्ण करून द्यायचं आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे त्यांच्या पूर्ण त्यांचे जे स्वप्न आहे ते आपल्याला पूर्णच्या पूर्ण साकार करायचे आहे, आणि खूप मेहनत घ्यायची आहे. पूर्ण भरपूर सारी आपल्याला मेहनत घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला चांगले चांगले गुण, चांगले चांगले मार्क आणि चांगला चांगला माणूस आपण हा घडला पाहिजे, आणि जे तुम्ही PM बुलढाणेवाल्यापासून प्लॅटफॉर्म वरून तुम्ही घडणार. लक्षात ठेवा, बरोबर आहे की नाही. ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो, दोन्ही याच्यामध्ये आमचं शिकवणं सेम असते, बरोबर आहे, लक्षात ठेवा. मग आता आपण आपल्या टॉपिक कडे येणार. मग आपला जो टॉपिक आहे दॅट इज अ ग्रीक शब्द आल्यापासून आला, हा शब्द दॅट इज कॉल्ड फ्युसिस अँड नेचर. मग व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. तुम्ही माझ्यामध्ये इंटरॅक्शन करत आहे, आपल्या दोघांमधले इंटरॅक्शन घडत आहे, घरामधले आपले लाईट चालू आहे, पंखे चालू आहे, मोबाईल आपण चार्जिंग करतो, बरोबर आहे. हे सर्व प्रकारचे एक प्रकारचं काय झालं, सायन्स झाला, दॅट इज अ फिजिक्स झाला, काय झाला, फिजिक्स आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्सला काय म्हटलं आपण, फिजिक्स ही अशी एक, लक्षात ठेवा मराठी मीडियमचे विद्यार्थी, फिजिक्स हे अशी एक ब्रांच आहे, अशी एक शाखा आहे ज्याच्यामध्ये आपण स्टडी करतो, कशामधली, नेचर मधली. कशामधली स्टडी करतो आपण, नेचर मधली, नॅचरल मधली आपण स्टडी करतो, दॅट इज कॉल्ड एज अ फिजिक्स. त्याला काय म्हणायचं आपण, फिजिक्स. मग याला इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, द फिजिक्स इज द ब्रांच, द फिजिक्स इज द ब्रांच. ही फिजिक्स कशी एक ब्रांच आहे जी डील्स करते, सायन्स डील्स विथ दॅट द स्टडी ऑफ कशाची, नेचर अँड नॅचरल फिनॉमिनॉलॉजी, दॅट इज कॉल्ड एज काय म्हणतात त्याला, फिजिक्स. मी डेफिनेशन लिहून देणार आहे, काळजी करू नका, कारण की तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की लिहिल्याशिवाय काही घडत नाही, बरोबर आहे की नाही. त्यामुळे आपण प्रत्येक पार्ट हा लिहून देणार आहे, आणि तुम्ही सुद्धा नोट्स मध्ये उतरून घ्या, एक नोटबुक करा, आणि त्या नोटबुक मध्ये सर्व आपले भाग उतरत चला. मी जसं जसं लिहितो तसं तसं तुम्ही पण लिहत चला, जेणेकरून तुमची सुद्धा प्रॅक्टिस होणार. मग फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्स इज द ब्रांच सायन्स, फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स. लक्षात ठेवा काय म्हटलं, फिजिक्स इज द branch of science that deals with study of कशाची स्टडी करणार आपण याच्यात, that deals with the study of nature. काय म्हटलं आपण, नेचर अँड आपण त्यामध्ये म्हणतो नॅचरल. कसा फिनॉमिनॉन असतो ना, हा नॅचरल फिनॉमिनॉन. लक्षात ठेवा, नॅचरल फिनॉमिनॉन दॅट इज कॉल्ड एज अ काय म्हणत त्याला, फिजिक्स. काय म्हणायचं, फिजिक्स. ऐकलं सगळं एकदम इझी. आपल्या भाषेमध्ये समोर लिहिले का की एकदम मस्त वाटते, जस्ट लाईक अ सुकून, बरोबर आहे की नाही. कसं आहे, एकदम छान वाटते. त्यामुळे हा प्रत्येक टॉपिक, प्रत्येक लँग्वेज आपल्या लँग्वेज मध्ये समजून घ्या आणि लिहत चला. मग फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ कशाची, नेचरची. कशाची बेटा, नेचरची, आणि नॅचरल फिनॉमिनॉन. कसा हा फिनॉमिनॉन आहे, तर नॅचरल फिनॉमिनॉन आहे, दॅट इज कॉल्ड एज अ फिजिक्स. तर काय म्हणायचं, फिजिक्स. एकदम सोपं आहे की नाही, हो पिंट्या, बरोबर आहे की नाही, एकदम इझी वाटते तुम्हाला, बरोबर आहे की नाही. मग अशा टर्म्सला आपण काय म्हणतो, फिजिक्स म्हणतो. आता फिजिक्स मध्ये वेगवेगळे टर्म्स असतात, त्या टर्मची आपण सुरुवात करणार आहोत, आणि ती टर्म म्हणजे कोणती आहे, तर युनिट्स अँड मेजरमेंट. लक्षात ठेवा, हा चॅप्टर आहे कोणता, युनिट्स अँड मेजरमेंट.
पण लक्षात ठेवा बेसिक जे आहे ते बेसिक पूर्ण आपले लेक्चर्स अवेलेबल आहे, ज्याची मी लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. ते काळजीपूर्वक आणि आवर्जून पहा, तुमच्यासाठी फार उपयुक्त आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ते जर तुम्ही बघितलं तर तुमचा बेस पक्का समजून घ्या. लक्षात ठेवा, बरोबर आहे की नाही. त्यामुळे ते बेसिक जे व्हिडिओ आहे, जे डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे त्याच्यावरती जाऊन एकदा बघून घ्या, आवर्जून बघा, कारण की तुमच्याच फायद्यासाठी. बरोबर आहे की नाही. चला तर आता आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिक कडे आपण वळूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपला काय आहे बघणार चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट. त्यातला आपण पहिला पार्ट पडणार युनिट. आता बघा डेफिनेशन तर तुम्हाला येते युनिट म्हणजे काय, परंतु युनिट म्हणजे काय समजून घ्या. युनिटला आपण मराठीत एकक म्हणतो, बरोबर आहे. काय म्हणतो? एकक. मग युनिट म्हणजे एकक असेल, पण एकक मोजायचं कसं, एकक मोजतात कसा, बरोबर आहे की नाही. तुम्ही जेव्हा लहान असाल तुम्हाला जी गोष्ट नसेल झाले अनुभव, परंतु आमच्या याच्यामध्ये जेव्हा मी लहान असतो तेव्हा आई आपल्या काय करायचं, तुला बाजारातनं शर्ट घेऊन यायचंय, बरोबर आहे. काय शर्ट आणायचंय. मग जेव्हा बाजारातनं शर्ट आणायचं असेल तर आपण आपल्याला जीवायचं, आपण जायचो नाही. मग काय करायचं, आपली आई आपलं 1 2 3 4 म्हणजे किती 4 हात असे लागतात. 1 2 आणि 3 हात असे लागतात रे बाबा, म्हणजे 4/3 असं हाताने 1 2 3 असं म्हणायचं, बरोबर आहे की नाही. मग ती मोजमाप म्हणजे कसं झालं, एक प्रकारचं मेजरमेंट झालं, परंतु ते मेजरमेंट अॅक्युरेट झालं का, बरं सांगा बरं. नाही, ते मेजरमेंट अॅक्युरेट नाही झालं. मग ते मेजरमेंट कसं झालं, तुमचं अंदाजे झालं, बरोबर आहे की नाही. परंतु हे अंदाजे मेजरमेंट आपण काही काळापर्यंत युज करत होतो. मग ऍट अ टाइम एक टाइम असा आला की आपल्याला या मेजरमेंटला मोजण्यासाठी आपल्याकडे काय आले, युनिट आले. मग आपण त्याला म्हणतो स्टँडर्ड मेजरमेंट. काय म्हणतो आपण त्याला? स्टँडर्ड मेजरमेंट, की जी आपण मोजण्यासाठी वापरतो. जसं तुम्ही टेलरकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला टेलर कशाने मोजतो तुमचे कपडे, तर टेपने मोजतो. हाताने मोजतो का आता असं 1 2 किती बाय किती घ्यायचं, 3 हात घ्या असेल 4 हात घ्यायचे घ्या, आपण म्हणतो का असं नाही. आता तो टेपने काउंट करतो, बरोबर आहे की नाही. त्यानंतर जर तुम्हाला खोली मोजायची असेल तर खोली सुद्धा आपण टेपने काउंट करतो, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय आलं की स्टँडर्ड मेजरमेंट आलं. आता मला सांगा, तुम्हाला आईने सांगितलं की जा रे बाबा आणि किराणा दुकानातनं साखर घेऊन ये, तर तुम्ही दुकानदाराला काय म्हणतात, साखर द्या असं म्हणतो का आपण? नाही. मग दुकानदार जेव्हा विचारतो मला साखर पाहिजे तर किती, म्हणजे का पाहिजे त्याला, तर त्याला लागले युनिट, बरोबर आहे की नाही. का लागले त्याला? युनिट लागले. असं तर नाही म्हणत ना आपण उगी साखर द्या, रवा द्या, तेल द्या, तूप द्या, दही द्या. हा असं नाही म्हणा. आपण काय म्हणतो, काहीतरी एका युनिटच्या भाषेमध्ये आपण बोलतो. म्हणजे एक स्टँडर्ड मेजरमेंट आपण या ठिकाणी युज करते, त्याला म्हणतात युनिट. मग आता कसं युनिट आपण स्टँडर्ड मेजरमेंट करतो, जसं साखर द्या, किती द्या, किलो मध्ये द्या, बरोबर आहे की नाही. तेल असते लिटर मध्ये, माहिती तुम्हाला. तेलाचा जर पाऊस बघितला तर कशामध्ये असते, लिटर मध्ये. आपण म्हणतो मग साखर द्या, किती द्यायची, 1 किलो साखर द्या. मग 1 म्हणजे काय झाला, त्याचा नंबर झाला, आणि केजी म्हणजे काय झाला, त्याचा तो झाला युनिट झाला. बघा आता जी डेफिनेशन लिहिली, बघा काय म्हटलं मी या ठिकाणी डेफिनेशन, बघा लिहत चला, ठीक आहे ना. बघा युनिट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, युनिट रेफरन्स युज्ड ऍज अ स्टँडर्ड मेजरमेंट. असा रेफरन्स की जो युज करायचा आपल्याला कशाने, स्टँडर्ड मेजरमेंट घेऊन. मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी, कशी क्वांटिटी राहणार ती, फिजिकल क्वांटिटी, दॅट इज कॉल्ड ऍज अ युनिट्स. याला काय म्हणायचं, सरळ युनिट्स म्हणायचं, ठीक आहे. मग बघा एक्झाम्पल मी इथे दिले तुम्हाला. लेंथ, जर तुम्हाला लांबी मोजायची असेल तर आपण अलग अलग याच्यामध्ये मोजतो, बघा मीटर मध्ये, सेंटीमीटर मध्ये, इंच मध्ये, फूट मध्ये, एक्सेट्रा, बरोबर आहे की नाही. जर आपल्याला कोणाचा मास मोजायचा आहे, आता तुम्हाला माहितीये, तुम्हाला तुमचा मास मोजायचा आहे, आपण कशामध्ये मोजतो, किलो मध्ये. छटाक मध्ये मोजतो कोणी, नाही, बरोबर. लिटर मध्ये मोजते का, नाही. कशामध्ये असतं आपला, किलो मध्ये. म्हणून बघा मासला जेव्हा आपण काउंट करतो, लेंथ झाला, तर मासला जेव्हा आपण स्टँडर्ड युनिट किंवा स्टँडर्ड मेजरमेंट युज करतो, दॅट इज अ किलोग्राम, ग्राम आणि पाऊंड. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा तुम्हाला माहित राहते का तुमचं वजन, नाही. पण आपलं जो शेजारीचे असतो, आपल्या घरचे असतो, असं म्हणतात किती पाऊंडाचा भरला का लेकरू. आपण म्हणतो मा लेकरू 4 पाऊंडाचा भरला, मा लेकरी 5 पाऊंडाची भरली, मा लेकरी 3 पाऊंडाची भरली असं म्हणतो. मग आपण पाऊंडवरून नंतर तो किलो मध्ये कन्वर्ट होतो, बरोबर आहे की नाही. मग तो वजन किती आहे, माझं वजन 60 किलो आहे, तुझं माझं वजन 40 किलो आहे, आणि माझं वजन 30 किलो आहे. अबे खाय ना, मग वाढवतो ना वजन, बरोबर आहे की नाही. हे असं आपण म्हणत असतो. मग त्यानंतर
टाइम दिलेला तुम्हाला बघा, टाइम आहे जो टाइम आपण तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जो सेकंड मध्ये असतो, मिनिट मध्ये असतो आणि अवर्स मध्ये असतो, बरोबर आहे की नाही. जर तुम्ही घड्याळ बघितली असेल तर तुम्हाला समजते या ठिकाणी 12:12 आणि 12 सेकंद असे झालेले. म्हणजे एका झाले, हा झाला अवर, हा झाला तुमचा मिनिट, हा झाला तुमचा सेकंद, बरोबर आहे की नाही. लक्षात ठेवायचं अशा प्रकारे. म्हणजे हा झाला टाइम, हा झाला तुमचा टाइमाचा विषय. ठीक आहे, ती नंतरची गोष्ट आपण डिराईव्ह करू. आता या युनिटचे सुद्धा लक्षात ठेवा, सिस्टीम ऑफ युनिट असे पाठ पडतात. म्हणजे अलग अलग प्रकारचे सिस्टीम असतात. काय असतात? अलग अलग प्रकारचे सिस्टीम. हे तुम्ही नोटडाऊन केलं असेल. ठीक आहे, चला. तर आता ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम अलग अलग प्रकारची आहे म्हणतात. मग वेगवेगळ्या प्रकारची सिस्टीम म्हणजे कशी? जर तुम्ही बुक घेतलं असेल तर तुम्हाला बुक मध्ये समजेल, नसेल घेतलं तर काय नका घेऊ, राहू द्या. मी सांगतो तेवढं लिहून काढा, तेवढं ऐका, तेवढं सुद्धा तुम्ही केलं तर तुमच्यासाठी फार फार उपयुक्त ठरेल. ठीक आहे, चला. मग सिस्टीम ऑफ युनिट काय म्हटलं मी? आता या ठिकाणी आपण काय म्हणू? सिस्टीम, सिस्टीम ऑफ युनिट्स. आता ही जी सिस्टीम ऑफ युनिट्स आहे, पोट्या हो, लक्षात ठेवा, अलग अलग प्रकारच्या सिस्टीम ऑफ युनिट असते. लक्षात ठेवा. पहिली जे आपण बघणार, जी तुम्हाला बुक मध्ये सुद्धा दिलेली आहे, पहिली आहे तुमची सीजीएस, C.G.S. काय म्हणतो आपण? CGS. ठीक आहे. दुसरी जी सिस्टीम तुम्हाला दिलेली आहे ती दिलेली तुम्हाला MKS. तिसरी जी सिस्टीम तुम्हाला दिलेली आहे ती दिली तुम्हाला FPS. कोणती आहे? FPS. आणि चौथी जी दिली आहे ती चौथी इम्पॉर्टंट आहे सर्वात, तिचं नाव आहे SI. ओके, किंवा त्याला म्हणतो IS. वाचताना SI वाचतो. ओके, चला. आता बघा, सिस्टीम ऑफ युनिट, सीजीएस म्हणजे काय? आता फार फार महत्वाचं आहे, कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजत नाही, जे नवीन विद्यार्थी आहे. ठीक आहे ना. सीजीएसचा अर्थ असतो सेंटीमीटर ग्राम सेकंद. काय म्हणू आपण त्याला? सी म्हणजे सेंटीमीटर, सेंटीमीटर जे तुम्ही अलग अलग मुलांना सुद्धा म्हणतात, नाव ठेवतात टोपण नाव शाळेमध्ये, बरोबर आहे की नाही. नंतर जी म्हणजे ग्राम आणि एस म्हणजे सेकंद. ठीक आहे. नंतर MKS म्हणजे काय? एम म्हणजे मीटर, लक्षात ठेवा. काय म्हणायचं? मीटर. के म्हणजे किलोग्राम, के म्हणजे किलोग्राम. आणि एस म्हणजे डबल काय असतं तुमचा? सेकंद. FPS म्हणजे काय? लक्षात ठेवा. FPS म्हणजे फूट. फूट म्हणजे फूट नाही, फूट फूट असं म्हणतो. हा, फूट म्हणजे फूट. फूट, पाऊंड आणि म्हणा सेकंद. SI म्हणजे काय? तर याला म्हणतात इंटरनॅशनल सिस्टीम म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? इंटरनॅशनल सिस्टीम, किंवा त्याला म्हणतात सिस्टीम इंटरनॅशनल. आपण त्याला म्हणू इंटरनॅशनल सिस्टीम. इंटरनॅशनल सिस्टीम. ओके, चला. तर बघा, आता ही जी सेंटीमीटर आहे, बरोबर आहे, ही सेंटीमीटर जो हा शब्द आहे, हा एक प्रकारचा फ्रेंच आहे. काय म्हणजे? सीजीएस म्हणजे एक प्रकारची त्यांनी काय सांगितलेलं आहे, इट इज अ फ्रेंच सिस्टीम. म्हणजे ही कुठली सिस्टीम असणार? फ्रेंच मधली सिस्टीम असणार. कुठली आहे? फ्रेंच सिस्टीम आहे. म्हणजे फ्रेंच मध्ये जास्त करून सीजीएस युज करतात. मग यावर म्हणून ही सिस्टीम कुठली आहे? फ्रेंच सिस्टीम. त्यानंतर बघा MKS. MKS दॅट इज अ मीटर किलोग्राम सेकंद. दिस इज ऑल्सो कशामधली आहे? फ्रेंच सिस्टीम. ही सुद्धा कशामध्ये मोडते? फ्रेंच सिस्टीम मध्ये. त्यानंतर बघा FPS. FPS ही एक प्रकारची ब्रिटिश आहे. कशा आहे म्हणजे आपण त्याला म्हटलेलं आहे ब्रिटिश सिस्टीम. ब्रिटिश सिस्टीम. आणि SI म्हणजे काय? इंटरनॅशनल सिस्टीम, की जी पूर्ण ऑल ओव्हर इंटरनॅशनल मध्ये आपण त्याला युज करतो, बरोबर आहे की नाही. आता तुम्हाला या ठिकाणी दोन सिस्टीम सर्वात जास्तीत जास्त युज करावा लागणार आहे. ते म्हणजे बघा, एक म्हणजे SI सिस्टीम तुम्हाला युज करावं लागेल, एक म्हणजे CGS सिस्टीम युज करावं लागेल. दोन प्रकारच्या युनिट मध्ये आपण युनिट लिहितो, एक म्हणजे SI युनिट, दुसरं म्हणजे कोणता? CGS युनिट. बरोबर आहे, SI आणि CGS. ओके, चला. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण युनिट्स बघितलं, पण युनिटचे सुद्धा काही प्रकार पडतात. 3 प्रकार पडतात. कोणकोणते ते बघा. फंडामेंटल युनिट्स, डिराइव्ह युनिट्स आणि सप्लिमेंटरी युनिट, हे 3 पार्ट्स आहेत. ठीक आहे. मग आता फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय? एकदम सोपं आहे बघा.
द युनिट विच इज यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. द युनिट विच इज यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी, म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी जे युनिट वापरले जातात दॅट इज कॉल्ड एज अ फंडामेंटल युनिट. मग तुम्ही म्हणणार सर फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? मग व्हॉट इज द फंडामेंटल क्वांटिटी? अशी क्वांटिटी की डज नॉट डिपेंड्स ऑफ एनी अदर क्वांटिटी, की जी दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड राहणार नाही, अशाला म्हणतात फंडामेंटल क्वांटिटी. मग त्या फंडामेंटल क्वांटिटी सुद्धा 7 प्रकारच्या आहेत, ते तुम्हाला मी नेक्स्ट याच्यामध्ये सांगतोच. ओके, त्यानंतर बघा एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये कोण आहे? मीटर आहे, किलोग्राम आहे आणि डिग्री आहे. ठीक आहे, त्यानंतर डिराइव्ह युनिट्स काय म्हटलं आपण? दुसरा डेफिनेशन जी आहे युनिट्स मध्ये कोणता पार्ट पडतो? डिराइव्ह युनिट्स. डिराइव्ह युनिट्स म्हणजे काय? द युनिट विच इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ डिराइव्ह क्वांटिटी इज कॉल्ड एज अ डिराइव्ह युनिट. द युनिट विच इज यूज्ड फॉर म्हणजे असा युनिट की जे कशासाठी यूज होतो? मेजरमेंट ऑफ डिराइव्ह क्वांटिटी. कशासाठी? मेजरमेंटसाठी. कोणत्या? डिराइव्ह क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी यूज केला जातो, अशा याला म्हणायचं डिराइव्ह युनिट्स. याचे एक्झाम्पल बघा, मीटर स्क्वेअर आहे, मीटर क्यूब आहे, मीटर पर सेकंड आहे, केजी पर मीटर क्यूब आहे. आता हे कसे आहे ते तुम्हाला समोर हळूहळू समजणार. ठीक आहे, त्यानंतर बघा थर्ड डेफिनेशन. आता थर्ड डेफिनेशन कोणती आहे? सप्लिमेंटरी युनिट्स. बरोबर आहे, काय म्हणतो आपण त्याला? सप्लिमेंटरी युनिट्स. काय म्हणतो सप्लिमेंटरी युनिट्स मध्ये? द 7 काय म्हटलं आपण? द 7 फंडामेंटल और बेसिक युनिट देयर आर 2 or more युनिट. म्हणजे 7 फंडामेंटल किंवा त्याला बेसिक युनिट सुद्धा आपण म्हटलेलं आहे. देयर आर 2 or more युनिट, त्याच्यामध्ये 2 आणि त्याच्यापेक्षा जास्त युनिट असतील. 2 or more युनिट, त्याच्यामध्ये आणखी 2 किंवा 2 पेक्षा जास्त युनिट असतील, अशा याला म्हणायचं सप्लिमेंटरी युनिट्स. बरोबर आहे? आहे की सोपे? एकदम इझी आहे की नाही? बघून घ्या. मग आता ते युनिट कोणते, ती क्वांटिटी म्हणजे काय, ते आता आपण नेक्स्ट याच्यात बघणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपला नेक्स्ट जो आहे तो क्वांटिटीचा विषय, म्हणजे फिजिकल क्वांटिटी. आता व्हॉट इज द फिजिकल क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? फिजिकल क्वांटिटी लक्षात ठेवा पोरांनो. फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी की जी काय करते आपल्याला? विच कॅन बी मेजर, जी आपल्याला मोजता येते. फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी की जी आपल्याला काय करता येते? मोजता येते. अशा क्वांटिटीला म्हणायचं सरळ सरळ फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, मग याच्यामध्ये बघा मास असेल, लेंथ असेल, टाइम असेल आणि व्हेलॉसिटी असेल, हे सर्वांच्या सर्व तुम्हाला काय करता येत्या? मोजता येतात. बरोबर आहे की? म्हणून अशा टर्मला म्हटलं आपण फिजिकल क्वांटिटी. मग याचे सुद्धा काय पडलेले? 3 प्रकार पडतात. किती प्रकार? 3 टाइप्स पडतात. तर पहिला जर फिजिकल क्वांटिटी बघितलं तर फिजिकल क्वांटिटी देयर आर 3 टाइप्स. फर्स्ट मीन कोणता असतो? पहिला जो असतो तो असतो लक्षात ठेवा फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. पीक्यू मीन्स काय? फिजिकल क्वांटिटी. ओके, दॅट इज अ पीक्यू म्हणजे फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. दुसरी असतो डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी, जे आपण डिराइव्ह युनिट्स बघितलं. बरोबर की? तसाच. आणि तिसरा असतो सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी, की जी आपण सप्लिमेंटरी युनिट्स बघितलं. बरोबर आहे? या 3 प्रकारचे क्वांटिटीज असतात. ठीक आहे, तर मग त्यातली पहिला क्वांटिटी आहे, पहिला प्रकार आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. तो म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला. तर फिजिकल क्वांटिटी अशी फिजिकल क्वांटिटी की विच डज नॉट डिपेंड्स अपॉन एनी अदर क्वांटिटी, की अशी फिजिकल क्वांटिटी की जी डज नॉट डिपेंड्स अपॉन एनी अदर क्वांटिटी, की जी दुसऱ्या क्वांटिटीवरती का राहणार नाही? डिपेंड्स राहणार नाही. अशा क्वांटिटीला काय म्हणायचं? फिजिकल फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. मग याच्यासाठी देर आर 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. किती प्रकारच्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत? देर आर 7 प्रकारच्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. लक्षात ठेवा कोणत्या आहे बघा. सिरियल नंबर, फिजिकल क्वांटिटी, त्याचे युनिट्स आणि त्याचे सिम्बॉल्स कशाने दाखवता मी तुम्हाला लिहून दिलेले. बघा फिजिकल क्वांटिटी पहिली लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्सेस आणि इलेक्ट्रिक करंट आणि इलेक्ट्रिक करंट. हे झाले तुमच्या 7 प्रकारच्या काय आले? फिजिकल क्वांटिटी आल्या. लक्षात ठेवा त्यातली पहिली जर फिजिकल क्वांटिटी जर बघितली तर बघा लेंथ आहे. कोणती आहे प्रकार? लेंथ. या लेंथचा युनिट कशामध्ये असतो आणि सिम्बॉल कशामध्ये असतो? मग लेंथला आपण मोजतो मीटर मध्ये आणि त्याचा सिम्बॉल असतो एम. ओके, अलग अलग प्रकारे लेंथला आपण काउंट कसं होतो त्याची तुम्हाला मी युनिट्स सांगितलं. आपल्याला फिजिकल क्वांटिटी मध्ये त्यांनी काय काय दिलेले ते तुम्हाला सांगितले. त्यानंतर दुसरं आहे मास. मास युनिट आहे किलोग्राम आणि त्याला आपण मोजतो कशामध्ये? केजी मध्ये. क्लिअर. दुसरा आहे टाइम. टाइमला आपण युनिट आहे त्याचं दिलेलं तुम्हाला सेकंद, जो आपण यस मध्ये लिहितो. सिम्बॉल काय त्याचा? यस.
तिसरा सॉरी चौथा जो आहे तो आहे तुमचा टेम्परेचर, दॅट इज द टेम्परेचर इन केल्विन. कशामध्ये केले? केल्विन. आणि हा युनिट काय त्याचे? के. त्यानंतर इलेक्ट्रिक करंट काय आहे? इलेक्ट्रिक करंट युनिट काय त्याचं? एम्पियर. आणि दाखवतो आपण त्याला एने. कशाने दाखवतो? एने. ल्युमिनस इंटेन्सिटी दॅट इज द कॅन्डेला आणि त्याला सिम्बॉल जातो CD, कॅपिटल C स्मॉल d. क्लिअर. आणि लास्ट वन इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्सेस. अमाऊंट ऑफ सबस्टन्सेस दॅट इज द युनिट ऑफ मोल, MOLE मोल. आणि सिम्बॉल इज द MOL. सिम्बॉल फक्त काय आहे? MOL हा सिम्बॉल आहे. ठीक आहे. हे झाले तुमचे कोणते? फिजिकल क्वांटिटी, सॉरी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि त्याचे हे 7 प्रकार. बरोबर आहे की नाही. आता डिराइव्ह क्वांटिटी. डिराइव्ह क्वांटिटी कशाला म्हणायचं? डिराइव्ह क्वांटिटी म्हणजे काय? द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन. लक्षात ठेवा, ही डज नॉट डिपेंड्स, ही डिपेंड्स असते. ठीक आहे. म्हणून म्हटलं द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज. लक्षात ठेवा, वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज. द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. कशासाठी? तर मोजमाप करण्यासाठी. फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड ॲज अ डिराइव्ह क्वांटिटी. त्याला काय म्हणतो आपण? डिराइव्ह क्वांटिटी. याच्या सुद्धा आपल्याकडे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे की नाही. आता जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल मी या साईडला लिहितो, तुम्ही लिहिलं असेल. ठीक आहे. लिहून घ्या, नसेल लिहिलं तर ओके. चला, आता हे जे एक्झाम्पल्स आहे ते एक्झाम्पल कोणते? तर कोणाच्या बद्दल आपण पाहते? तर डिराइव्ह क्वांटिटी बद्दल. मग याच्या अगोदर युनिट्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं मीटर स्क्वेअर, मीटर क्यूब, केजी पर मीटर स्क्वेअर. बरोबर आहे की नाही. असे आपण युनिट्स काढले. मग या ठिकाणी जर आपण एरिया ऑफ रेक्टँगल घेतला, काय म्हटलं आपण? एरिया ऑफ रेक्टँगल. जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, एरिया ऑफ रेक्टँगलचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, काय असतो? लेंथ इंटू ब्रेथ. बरोबर आहे की नाही. काय असतो? लेंथ इंटू ब्रेथ. मग याच्यामध्ये लेंथ कशी आहे? ही जी लेंथ आहे ही आपण कशामध्ये मोजतो? बघा, मीटर मध्ये. बरोबर, त्यांनी म्हटलं मीटर. आणि ब्रेड सुद्धा मीटर मध्ये. मग मीटर इंटू मीटरचा काय झाला? मीटरचा स्क्वेअर. झालं की नाही? आहे की नाही? एकदम इझी. बरोबर की मीटरचा स्क्वेअर. त्यानंतर जर तुम्हाला म्हटलं मी व्हेलॉसिटी, काय म्हटलं मी? दुसरं एक्झाम्पल. हे काय त्याचे एक्झाम्पल्स आहे. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल जर घेतलं आपण व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल, त्यातला भाग येतो. परंतु व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणतो आपण. काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट. आता ही व्हेलॉसिटी म्हणजे काय ते तुम्हाला मी नंतर सांगणारच डेफिनेशन आल्यानंतर. परंतु मी डेफिनेशनचे बेसिस सुद्धा तुम्हाला घेऊन दिलेलं आहे. म्हणून डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. पण जसं आपलं लेक्चर समोर जाणार, जसं टॉपिक सुरू होणार, तसं तुम्हाला प्रत्येक टर्म मी समजून सांगणार. काळजी करायचं काही काम नाही. ओके. सो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट आहे, काय म्हटलं? डिस्प्लेसमेंट. मग इथून एका जागेतून दुसऱ्या जागी गेलं डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण काय म्हणून झालं त्याची? मीटर मध्ये. आणि एक अर्धा सेकंड म्हणजे हा झाला तुमचा काय झाला? मीटर पर सेकंड. ठीक आहे. हे झालं युनिट. कशामधला? डिराइव्ह युनिट क्वांटिटी मधला. कशामधला? डिराइव्ह. त्यानंतर तिसरा प्रकार जर बघितला तर फोर्स. फोर्स तुम्ही 10वीला पण शिकले. बल, शक्ती. बरोबर की नाही. मास इंटू एक्सेलरेशन. काय म्हणतो आपण त्याला? मास इंटू एक्सेलरेशन. मास इंटू एक्सेलरेशन. मग मास म्हणजे काय? फोर्सचं युनिट काय असते? न्यूटन. मास आपण कशामध्ये दाखवतो तुम्हाला माहिती आहे? केजी. बरोबर आहे. आणि एक्सेलरेशन म्हणजे काय? एक्सेलरेट होणे. मग एक्सेलरेशनचं युनिट काय आहे? तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात ठेवा, मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षामध्ये युनिट्स अँड युनिट्स आहे. युनिट सुद्धा आपण काढणार आहे. कशावरून त्याचे काढते युनिट्स? तर त्याच्या फॉर्म्युल्यावर. ओके. हे आलं तुमचं डिराइव्ह क्वांटिटी मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपला नेक्स्ट टॉपिक कोणता आहे? सॉलिड अँगल. बरोबर आहे की नाही. बघा, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी मध्ये 2 प्रकारचे फिजिकल क्वांटिटी असतात, म्हणजे 2 प्रकारचे युनिट्स असतात. जसं आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी मध्ये देअर आर 7 फंडामेंटल युनिट फिजिकल क्वांटिटी बघितली. तसं याच्यामध्ये सप्लिमेंटरी युनिट्स मध्ये 2 प्रकारचे युनिट्स तुम्हाला पाहायला मिळतात. पोरांनो बघा, एक जो असतो तो असतो प्लेन अँगल. कोणता असतो? प्लेन अँगल म्हणजे साधा अँगल, प्लेन पूर्णपणे. बरोबर. ज्याला डिनोट करतो आपण डी थिटा. काय म्हणायचं रे? डी थिटा. आणि त्याचं जे युनिट असते ते असते रॅडियन आणि त्याला सिम्बॉल असतो रॅड. म्हणजे त्याचं युनिट झालं दॅट इज अ रॅडियन. आता शब्द तुमच्यासाठी नवीन आहे. आता नवीन म्हणजे काय नाही, नवीन नाही, जुनाच आहे. रॅडियन म्हणजे काय? तर डिग्रीला फक्त रॅडियन मध्ये कन्वर्ट केलं तो शब्द बनला रॅडियन. मग डिग्रीला रॅड मध्ये कन्वर्ट कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला जाता जाता सांगून देणार आहे. ठीक आहे. चला तर बघा, नंतर तो सॉलिड अँगल. सॉलिड अँगल म्हणजे दाखवतात डी
माहिती सर्वांचा सिम्बॉल ओळखीचा आहे, दॅट इज कॉल्ड एज अ स्टीप रेडियन, त्याला म्हणतो आपण SR. युनिट काय त्याचं SR. तर याच्यामध्ये प्लेन अँगल म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय प्लेन अँगल, प्लेन अँगल कशाला म्हणता येणार ते बघा. तर प्लेन अँगल म्हणजे काय, द अँगल सबस्टेंडेड बाय अन आर्क. लक्षात ठेवा, द अँगल सबस्टेंडेड बाय अन आर्क ऑफ अ सर्कल. अँगल कसा होतो, सबस्टेंडेड होतो बाय अन आर्क ऑफ अ सर्कल ऍट इट्स सेंटर. कुठून, तर सेंटर पासून, इज कॉल्ड एज अ प्लेन अँगल. त्याला काय म्हणायचं, सरळ सरळ प्लेन अँगल काय म्हणतात, लक्षात ठेवा. आता हे झाले डेफिनेशन, बरोबर. आता आपण आपल्या भाषेमध्ये सांगू, बरोबर आहे की नाही. चला. तर सपोज तुम्ही एका ठिकाणी उभे, आता तुम्ही कॉलेजला गेले, कॉलेजला उभे आहे आणि तुम्ही या ठिकाणी उभे राहून बघू राहिलेले आहे. आता तुम्ही बघण्याची जी स्टाईल आहे तुमची, की नाही, आता बघण्याची स्टाईल कशी आहे, तर प्लेन अँगल मध्ये कशी आहे बघा. तुम्ही असा व्ह्यू तुमचा बघा, कसा आहे बघा व्ह्यू, तुम्ही असा पाहत इथपर्यंत अँगल तुम्ही, म्हणजे अशी मोठी तुमची अशी फिरली समजा, बरोबर आहे की नाही. सपोज आता फार मोठी गाडी आली, चांगली भारी आली, पैशावाली गाडी आली, तर काहीतरी भूम 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 करून गेला गडी, बरोबर आहे की नाही. मग आपण कसं पाहतो, किंवा समोरून कोणतरी गेला किंवा गेली असं पाहतो. म्हणजे ही जी नजर आहे ही अशी इथपर्यंत नेतो आपण, बरोबर आहे. कशी नेतो, इथून अँगल हा असा क्रिएट करते, म्हणजे एक प्रकारची आर्क मध्ये तयार करते, असा आर्क तयार करते आपल्या आयासमोर, आपल्या डोळ्यासमोर, म्हणजे अशी केली, बरोबर आहे. दॅट इज द सबस्टेंडेड बाय अन आर्क. तो आहे अँगल सबस्टेंडेड बाय अन आर्क ऑफ सर्कल अँड इट्स सेंटर. म्हणजे आपण झालो सेंटर आणि हा असं चालणार आहे बाबा, तो झाला आर्क, बरोबर आहे की नाही, लक्षात ठेवायचं. मग बघा इथे डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे. मग या ठिकाणी डी बघा, इथून इथपर्यंत म्हणजे हा चालला कसा, बरोबर आहे की नाही, इथपर्यंत चालला. मग इथे काय करूला, तो एक प्रकारचा काय करूला आहे, तर आर्क तयार करते. या ठिकाणी या सर्कल वरती काय तयार होईल, आर्क तयार होतो, बरोबर आहे की नाही. मग हा जो आर्क आहे हा स्मॉल आर्क आहे, म्हणजे या ऑब्जेक्टने इथून इथपर्यंत काय ते डिस्टन्स कव्हर केलं, म्हणून आपण डिस्प्लेसमेंट म्हटलं. आणि डिस्टन्स कसं आहे, तर स्मॉल आहे म्हणून आपण त्याला डी म्हटलं. काय म्हटलं आपण त्याला, डी, म्हणून म्हटलं आपण त्याला DS. समजलं, म्हणून. आणि या ठिकाणी अँगल क्रिएट केला, तो अँगल म्हणजे थिटा अँगल आहे, दॅट इज द डी थिटा. आणि ही इथून इथपर्यंत सेंटर पासूनची इथपर्यंत ही त्याची काय झाली, त्याची रेडियस झाली. काय झाली, त्याची रेडियस आहे की सोपं, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी बघा फॉर्म्युला काय बनणार, थिटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. म्हणजे हा जो असणार तो तुमचा आर्क, जो तुम्ही बघूला व्ह्यू कुठे गेली ना ती, अशी कुठे गेला नाही, असा, बरोबर आहे की नाही. मग आर्क अपॉन रेडियस, म्हणजे इथून इथपर्यंत जिथपर्यंत तुम्ही बघू तिला किंवा त्याला बरोबर तिथपर्यंत रेडियस. म्हणून आपण म्हणतो डी थिटा इज इक्वल टू किती आहे डिस्टन्स आर्कचं, DS. रेडियस किती आहे दिलेली, R, म्हणून डी थिटा इज इक्वल टू DS अपॉन R. आता याच्यामध्ये तो अँगल जो असतो तो असतो तुमचा डिग्री मध्ये. कशामध्ये असतो, डिग्री. त्या डिग्रीला तुम्हाला रॅड मध्ये कन्व्हर्शन करायचंय, दॅट इज अ रेडियन मध्ये कन्व्हर्शन करायचंय. ठीक आहे. तर दुसरा तो आपण सांगणार. ओके, काळजी करू नका. दूसरा टॉपिक है सॉलिड एंगल. सॉलिड है कैसा हो आदमी, सॉलिड आदमी आहे रो, असं नाही. सॉलिड म्हणजे काय, तर पूर्ण एक प्रकारचं याला आपण म्हणतो 3D कन्स्ट्रक्शन. आपण त्याला 3D तुम्ही बघितलं असाल. आता 3D जेव्हा बघतो आपण तेव्हा पूर्णपणे समोरून दिसतो, बरोबर आहे की नाही. मागे असं एका मागे एक असं समोरून दिसतो किंवा असं व्ह्यू दिसतो आपल्याला, बरोबर आहे. मग बघा, द अँगल सबस्टेंडेड बाय अ गिव्हन सरफेस. काय म्हटलं, द अँगल सबस्टेंडेड बाय अ गिव्हन सरफेस ऍट इट्स सेंटर. द अँगल सबस्टेंडेड बाय अ गिव्हन सरफेस ऍट इट्स कुठून, तर सेंटर पासूनच, दॅट इज कॉल्ड एज अ सॉलिड अँगल. त्याला म्हणायचं आपण सरळ सॉलिड अँगल. आता तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा अशी डायग्राम दिलेली आहे आणि मी सुद्धा तुम्हाला काढली, फक्त ही तुम्हाला 3D व्हिज्युअलायझेशन मध्ये बघायची आहे, बरोबर आहे की नाही. 3D व्हिज्युअलायझेशन मध्ये बघा. ओके, चला. तुम्हाला दिसली 3D व्हिज्युअलायझेशन मध्ये दिसली असेल. मग आता बघा, हा जो 3D प्रकार आहे सॉलिड अँगल आहे, पूर्ण भरलेला हा जो अँगल आहे, अँगल करत आहे थिटा, म्हणून
या ठिकाणी काय बनणार, हा अँगल हा पूर्णपणे हा एवढा भाग म्हणजे कोणता आहे, शेडेडचा DA, तो त्याचा एरिया आहे, स्मॉल एरिया, आणि त्याची रेडियस म्हणजे किती आहे, R, आणि दाखवतो आपण त्याला D सिग्माने. बरोबर आहे की नाही, असं सिम्बॉलने ओहम, D आपण ओहम आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे की नाही, म्हणून या सिम्बॉलने दाखवून त्याला काय बनणार, DA/R². काय बनला, DA/R². आहे की नाही सोपं एकदम, आहे होतं की नाही, एकदम इझी, एकदम इझी आहे. युनिट्स आणि मेजरमेंटला युनिट्स हा टॉपिक फार इझी आहे. आता आपण काय बघणार की याला म्हणजे कोणाला, रॅडला, लक्षात ठेवा कोणाला, तर जो डिग्री आहे, बरोबर आहे की नाही, काय म्हटलं आपण, डिग्री टू रॅडियन, डिग्री टू रॅडियन कन्व्हर्शन कसं करायचं, म्हणजे आपण डिग्री करतो, ही डिग्री टू रॅड, RAD, रॅड मध्ये आपल्याला कन्व्हर्शन बघायचं आहे, ते कसं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय बघणार, कन्व्हर्जन बघणार. कन्व्हर्जन कोणाचं मध्ये, कन्व्हर्जन ऑफ डिग्री टू रॅडियन साठी. मग डिग्री टू रॅडियन साठी मी तुमच्यासाठी एक फॉर्म्युला तयार केला आहे. फॉर्म्युला बघा कोणता आहे, तर थिटा डिग्री मध्ये इज इक्वल टू थिटा इंटू π/180 डिग्री. बरोबर आहे, रॅड मध्ये काय, रॅडियन मध्ये, त्यामुळे हा फॉर्म्युला आहे, आणि या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकायच्या आणि आन्सर काढायचे, ते रॅडियन मध्ये होऊन जाणार. बरोबर आहे की नाही, म्हणजे भेटणारं तुमचं जे आन्सर तुम्हाला मिळणार की नाही, ते तुम्हाला कशाच्या फॉर्म मध्ये मिळणार, पायच्या फॉर्म मध्ये मिळणार, म्हणजे अपॉनच्या फॉर्म मध्ये मिळणार. लक्षामध्ये, चला तर बघा या ठिकाणी आपण पहिले एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, तुम्ही एक एक एक्झाम्पल सुद्धा तुम्ही राईट करा. पहिला अँगल आपण घेणार 30 डिग्रीचा. किती डिग्रीचा घेतला मी, 30 डिग्रीचा अँगल घेतला. या 30 डिग्रीला आपण कशामध्ये कन्व्हर्शन करायचं आहे, रॅड मध्ये करायचंय. बघा फॉर्म्युला दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये, गिवन फॉर्म्युल्यामध्ये 30 डिग्रीची व्हॅल्यू पुटअप करायची असे तुम्हाला माहिती आहे. चला तर कशी पुट करायची ते पण मी सांगतो तुम्हाला. आता ही पहिल्यांदा मी लिहून दाखवतो तुम्हाला. काय फॉर्म्युला आपला, थिटा इज इक्वल्स टू, काय म्हटलं आपण, थिटा इंटू π/180 इंटू रॅडियन, हा फॉर्म्युला आहे. मग या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे, 30. बरोबर आहे, म्हणजे पुट थिटा इज इक्वल्स टू 30 डिग्री, हे फक्त तुम्हाला पहिल्यांदा सांगते, लक्षात ठेवा, याच्यानंतर तुम्हाला करायचे. बरोबर आहे की नाही. मग थिटाची व्हॅल्यू किती आहे, 30 डिग्री, 30 डिग्री टाकली इज इक्वल्स टू, आता या ठिकाणी डबल थिटाची व्हॅल्यू किती आहे, 30 इंटू हे पाय, जसे ज्या तसं पायची व्हॅल्यू टाकायची नाही. तुम्ही म्हणसाल सर आम्हाला पायची व्हॅल्यू माहिती आहे 3.14, मी टाकतो. अबे गद्या, पायची व्हॅल्यू टाकायची नाही, आपल्याला रॅडियन मध्ये काढायचं, लक्षात ठेवा. ओके, अपाऊन मध्ये किती आहे, 180. बरोबर आहे. आता इथे काय आहे, C, काय आहे, C, लक्षात ठेवायचं, म्हणजे रॅडियन आहे. काय म्हणतात त्याला, रॅडियन, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी 30 डिग्री म्हणजे हा थिटा डिग्री टू याच्यामध्ये कन्व्हर्शन करायचं आहे, म्हणून लक्षात ठेवा हे जसं तसंच राहणार, याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. ओके, बघा मग 30 आहे, हे हा एक शून्य, हा एक शून्य, कॅन्सल, गेला कुठे गेला, आकाशात, ढगात, वतोळात उडून गेला. बरोबर आहे की नाही. आता सरळ सरळ दिसते तुम्हाला, 3च्या पाड्यामध्ये 18 येतात, आहे की नाही, आहे की नाही, 3 सका 18 π/6, 3 सका 18, म्हणजे एक आले, हे बघा 3 1 3, 3 सका 18. आता हे एक एक स्टेप मी काय लहान लहान लेकरांसाठी करून नाही देणार, तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे, म्हणून आन्सर तुमचं आलं π/6. किती आलं, π/6 रॅडियन. म्हणजे 30 डिग्रीला, लक्षात ठेवा, 30 डिग्रीला रॅडियनच्या फॉर्म मध्ये कशा प्रकारे लिहितात, π/6. मग π/6 म्हणजे किती, तर π/6 म्हणजे किती, 30 डिग्री. किती डिग्री, 30 डिग्री. ओके, चला दुसरं एक्झाम्पल जर मी घेतलं तर या ठिकाणी आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ. 30 झालं, आता आपण 45 करू. मग बघा 45 आहे, 45 ला आता मी इथे कन्व्हर्शन करतो डायरेक्टच. 45 थिटाची व्हॅल्यू किती टाकायची, 45 इंटू π/180 डिग्री. बरोबर आहे की नाही, लक्षात ठेवा, π/180. आता या ठिकाणी किती आली, 45 आली. 45 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, लक्षात ठेवा. चला करा पटकन दिशी सांगा, पटापट सांगा. चला किती आलं असेल तुमचं, π/4. किती आलं, π/4. कसं आलं, अरे राजा 15च्या पाड्यामध्ये बघ ना, हो की नाही, 15च्या पाड्यामध्ये बघते आहे, सापडते सर्व गोष्टी, लक्षात ठेवा. बरोबर आहे, म्हणजे तुमचा आन्सर आहे ना, याला 15ने तोडा, याला 15ने तोडा, प्रत्येक भाग जातो आणि उरते काय, π/4. ओके, थर्ड नंबर आहे तुमचा 60 डिग्री.
60 डिग्रीला कन्वर्शन करा बरं. 60 डिग्री म्हणजे किती? 60 इंटू पाय बाय किती लागणार? फॉर्म्युला आपला 180. चला पटापट 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 सॉल्व करा. सांगा किती आलं? आहे की नाही सोपं? पाय बाय 3. हे शून्य गेला, हा शून्य गेला, 6 1 6 साइन 3 18. बरोबर आहे की नाही? चला पुढचं सांगा. फोर्थ नंबर 60 डिग्री घेतलं. आता किती घेतात? 75 घेतं का? घ्या मग इथं 75. चला करा पटापट 75चं फॉर्म्युल्यामध्ये टाका. 75 इंटू पाय अपाऊन किती? 180. चला सांगा पट्ट 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 पट्ट. केला भाग? तोडला की नाही? आलं की नाही? इथेच बघा, इथे जातो 15 ने. 15 5 75, 15 12 180. 180 म्हणजे किती आले बघा. आता काही जात नाही म्हणजे एवढंच ठेवायचं. 5 बाय किती? 5 बाय 12. हा झालं तुमचं रेडियन. काय आलं तुमचा? रेडियन. आता झाला नेक्स्ट. आता नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं घेऊ आपण? 75 झाला. आता आपण घेऊ 90 डिग्री. किती घेऊ? 90 डिग्री. चला 90 डिग्रीचा करा पटापट 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 सांगा. 90 इंटू किती? पाय अपाऊन 180. हा शून्य हा शून्य, 9 दुनी 18 म्हणजे किती आलं? पाय बाय 2. पाय बाय 2 म्हणजे किती? 90 डिग्री. बरोबर आहे ना? 90 डिग्री म्हणजे रेडियन मध्ये किती बाळा? पाय बाय 2. आलं की लक्षात ठेवा. आता असेच एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे मी तुम्हाला देतो. बरोबर आहे की नाही? बघा आता 90 डिग्री घेतलं. 90 नंतर आपण घेऊ शकतो 6 नंबरचं 120 डिग्री सुद्धा घेऊ शकतो. किती येते सांगा? 120 इंटू पाय बाय 180. बरोबर आहे की नाही? शून्य शून्य कॅन्सल करा आणि भाग तोडा पटापट पटापट. साइन दोन्ही 12 साइन 3 18. बरोबर आहे की नाही? म्हणजे किती आलं तुमचं सांगा? 2 पाय बाय 3. लक्षात? 2 पाय बाय 3. हे झालं 120. तसं तुम्ही 135 150 नंतर या ठिकाणी 180 270 245 आणि 360 अशा व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. बरोबर आहे की नाही? आता 120 झाला. आता आपण घेणार 180. 180 इज इक्वल्स टू सांगा बघा 180 इंटू पाय पाऊन 180. एकदम सोपं आहे की नाही? बघा 180 180 कॅन्सल म्हणजे उरतेच का? फक्त ओनली पाय. काय? पाय. पाय म्हणजे पाय नाही, इकडे बी पाय आणि तो वाला पण पाय. लक्षात ठेवा. 8वं एक्झाम्पल घ्या आता. 240 डिग्री घ्या. लक्षात ठेवा. काही घेऊ शकतो. 180 नंतर तुम्ही 210 225. बरोबर आहे की? एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करून बघा. लक्षात ठेवा. लावून बघा. 240 गुणेला काय म्हणतो आपण? पाय भागेला 180. बरोबर आहे की नाही? मग बघा हा शून्यला शून्य कॅन्सल होतो रे बाबा. बरोबर आहे? भाग तोडा पटापट आणि सांगा मला आन्सर किती येते. किती चला सांगा मग किती आला आन्सर? 8 पाय बाय 6. बरोबर आहे? 8 पाय बाय 6. 3 ने भाग जातो तुमचा इथं. त्यानंतर बघा आता 240 झाला. आता घ्या तुम्ही किती घेता सांगा? 240 झालं. आता नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. लास्ट एक्झाम्पल घ्या. बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करा. सरळ सरळ आपण 360 वरती येणार. 360 इंटू पाय अपाऊन किती रे? 180. बरोबर आहे की नाही? मग हा गेला हा गेला. उरला किती? पटकन सांगायचं. एकदम सोपं आहे. किती येणार? 18 दुनी 36 म्हणजे किती? 2 पाय. किती येणार? 2 पाय. म्हणजे हे आले तुमची किती? 360 ची व्हॅल्यू. किती? 360 डिग्रीला आपण कशामध्ये केलं कन्व्हर्शन? रॅड मध्ये कन्व्हर्शन केलं. दॅट इज अ 2 पाय. बरोबर आहे की नाही? किती आलं? 2 पाय आलं. आला शेतपर्यंत. बरोबर आहे की नाही? चला देऊन घ्या पटापट. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय बघितलं? आज आपण बघितलं युनिट्स. नंतर त्याचे युनिट्स म्हणजे काय ते, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय असते, फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, सप्लिमेंटरी अँगल, सॉलिड अँगल, प्लेन अँगल. बरोबर आहे की नाही? आणि रेडियन टू डिग्री, डिग्री टू रेडियन कसं कन्व्हर्शन करायचं आपण आज ते बघितलं. आज पहिलं लेक्चर आपलं आज हे एवढंच राहणार आपल्या शॉर्ट सिरीजचं. आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटणार आणि नेक्स्ट युनिट मध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये आपला टॉपिक राहणार त्याच्या समोरचा मेजरमेंटचा राहणार. नंतर फॉर्म्युले आपण डिराईव्ह करणार आणि फॉर्म्युल्यावरून आपण डायमेन्शनचा अनालिसिस करणार. डायमेन्शन म्हणजे काय ते सुद्धा बघणार. बरोबर आहे की नाही?
लक्षात ठेवा, आपली शोध सिरीजला खूप खूप सपोर्ट करा, फॉरवर्ड करा, चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण की तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर PM बुलढाणेवाल्यावरती येत राहणार. त्यामुळे चॅनलला सपोर्ट करत राहा आणि आपल्या गरजू, हुशार, गरीब शेतकरी आणि सर्व मुलांना आपले चॅनल फॉरवर्ड करा. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कंटेंट कसे मिळणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. तुम्हाला 5 पैसे सुद्धा एवढे लाखाचे जे कोर्सेस आहेत ते तुम्हाला मी अवेलेबल करून देणार आहे. त्याच पद्धतीने ऑफलाईन सुद्धा आपले कोर्सेस सुरू झालेले आहे. ज्यांना कोणाला आजूबाजूला आपल्या शहराच्या असतील, ऑफलाईन साठी यायचं असेल, गरीब आहे पण आपली फी देणं होत नाही, अफोर्डेबल होत नाही, त्यांनी एक वेळ क्लासला अवश्य व्हिजिट करा, जेणेकरून इंटरॅक्शन करून तुम्हाला आपल्या क्लासला ऍडमिशन दिलं जाईल. ठीक आहे. अशा गरीब, हुशार आणि होतकरू वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण फीज मध्ये कन्सेशन देतो. त्यामुळे आपली फी सुद्धा ही फार लोएस्ट फी असते. ज्यांना कोणाला आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल, डिस्क्रिप्शन मध्ये मी ऍड्रेस मेन्शन केलेला आहे, नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करा, इन्क्वायरी करा आणि क्लासला ऑफलाईन क्लासमध्ये व्हिजिट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक तुम्हाला समजला असेल आणि व्यवस्थित, नीट, काळजीपूर्वक डबल रिवाइज करा आणि चांगला जोमाने अभ्यास करा. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र झालंच पाहिजे. आणि आपण भेटणार नेक्स्ट लेक्चर मध्ये, लेक्चर नंबर 2 मध्ये लवकरच. तोपर्यंत व्यवस्थित आपली काळजी घ्या. जय महाराष्ट्र.